तरुणांच्या हाताला त्यांनी आधार दिला, काम दिलं, त्यांच्यामध्ये समृद्धता आणण्यासाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं। एक एक पाऊल त्यांचं समृद्ध होत गेलं, प्रत्येक पावलागणिक सोनेरी पाऊल त्यांचं तयार झालं आणि त्याच्यातून अनेकांच्या जीवनाचं सोनं झालं। आणि त्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेली श्रीमंती आहे, धनसंपदा आहे, आपल्याकडे असणारी प्रतिभा आहे, याच्यातून समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, या भावनेतून प्रमोदजी गांधी साहेब यांनी अनेकांना काम दिलं आणि नंतर त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आपण उन्नती केली, राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी पाऊल टाकलं। तिथं सुद्धा राजकारण नाही तर समाजकारण पण केलं पाहिजे, यासाठी साहेब घागरच्या अगदी ग्रामीण भागामध्ये दुर्लक्षित भागांमध्ये जाऊन साहेबांनी अनेक लोकांना आधार देण्याचं काम केलंय। एखादा रुग्ण जर एखाद्या इस्पितळात एखाद्या रुग्णालयामध्ये तडफडत असेल, त्याला उपचारासाठी पैसे नसतील, साहेबांना कळलं तर दुसऱ्या मिनिटाला साहेबाचा चेक त्या रुग्णालयामध्ये जातो। ही सामाजिक बांधिलकी जपणारे म्हणजे प्रमोद गांधी आहे। अनेक गोष्टी आहेत मित्रांनो, एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल शब्दांमध्ये काही गोष्टी सांगणं हे शक्य नाही आहे, मात्र एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व, एवढं दिलदारपणाचं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की प्रेमातून अनेकांची मन बांधी, प्रेमातून अनेकांची मन बांधी, नात्यातून तो प्रेमाचा धागा सांधी, प्रेमातून अनेकांची मने बांधी, नात्यातून तो प्रेमाचा धागा सांधी, हे विचारों के आंधी हे हमारे सबके प्रमोदजी गांधी। आणि म्हणून या प्रमोदजी गांधी साहेबांच्या एकूण कार्यकर्तृत्वाला, त्यांच्या सामाजिक योगदानाला, त्यांचा एकंदरीत सामाजिक त्यांचा जो वावर आहे, त्यांची मुसाफिरी आहे, या सगळ्या त्यांच्या वावराला आपण या ठिकाणी पाणबुडदेवी कला मंचाचा समाजरत्न पुरस्कार 2025 देऊन गौरवत आहोत। जोरदार टाळ्या होऊ द्या प्रमोदजी गांधी साहेबांसाठी। ज्यांनी खरं तर आता जी विधानसभा निवडणूक पार पडली, त्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी आपली उमेदवारी सिद्ध केली आणि अनेक लोकांची त्यांनी जनसंपर्क वाढवला, त्याच्यातून आपल्याला विजय मिळेल, पराजय होईल याची त्यांनी तमा बाळगली नाही, मात्र जनसंपर्क वाढला पाहिजे। आपला मतदारसंघ केवढा मोठा आहे, याचा व्यास, त्याचा परीघ केवढा मोठा आहे, ते बघण्यासाठी साहेबांनी आपल्या अगदी अवघा मतदारसंघ त्या ठिकाणी पादाक्रांत केला आणि आपल्या समाजासाठी त्यांनी तत्परतेने कार्यरत राहिलेले आहेत। आत्ताची क्रिकेट स्पर्धा भागामध्ये झाली, खरं सांगतो इतिहासात पहिल्यांदा अशी स्पर्धा झाली जी गांधी साहेबांनी आयोजित केली। अनेक जाती, धर्म, पंथ, वर्णाच्या भिंती आपल्याला पाहायला मिळत असताना विविध धर्माच्या, विविध जातीच्या लोकांना एकाच क्रिकेट स्पर्धेमध्ये आणलं आणि मग त्याच्यामध्ये एक समाज, एक संघ अशा पद्धतीचा आदर्शवत क्रिकेट स्पर्धा मित्रांनो घागरच्या ठिकाणी, घागरच्या निसर्गमय वातावरणामध्ये संपन्न झाली आणि त्या स्पर्धेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या। जो हे विचारों के आंधी वो है हमारे प्रमोदजी गांधी। धन्यवाद। यानंतर आपण पुढील सन्मानाकडे जाऊया मित्रांनो। आपल्याला जन्म आणि मृत्यू ही गोष्ट अटळ आहे। जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये एक नाव आहे, त्याला म्हणतो आपण जीवन। मात्र जीवन कशाला म्हणावं? ज्याला जीवनाचा अर्थ कळला तो माणूस खरं तर समाजाप्रती नेहमीच कटिबद्ध राहतो। ज्याला समाज, याची समाज कळल्यानंतर आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे याची जाणीव त्याच्या मनामध्ये नेहमी रुंजी घालत असते। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम गाव चुना कोळवण, ज्यामध्ये कुठलीही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही। साहेब, मी त्या गावामध्ये गेलेलो आहे। चुना कोळवण या गावामध्ये जर अपरात्री एखादा माणूस अचानक आजारी पडला तर तिथं डॉक्टर सुद्धा उपलब्ध होत नाही, त्याला डोलीतून किंवा रिक्षातून कुठून तरी त्याला आपल्या बाहेरच्या ठिकाणी न्यावं लागतं, ओणीला किंवा राजापूरला। अशा दुर्गम गावामध्ये एका रत्नाचा जन्म झाला तर त्या कठीण परिस्थितीतून, त्या निसर्गाच्या वादळाशी सामना करत करत त्यांनी शिक्षण घेतलं। शिक्षणातून आपली बुद्धिमत्ता प्रगल्भ केली आणि तदनंतर त्या माणसानं आपल्या गाववस्तीतून, आपल्या त्या डोंगर रांगातून आपलं भाऊल बाहेर काढलं आणि मुंबई ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षण घेतलं, कायद्याचं ज्ञान घेतलं, कायद्याच्या विश्वामध्ये ते तरबेज झाले, अनेकांना न्याय देण्यासाठी पुढे त्यांचे हात सरसावले। कुणाला समस्या असेल, प्रश्न असेल, अडचण असेल तर त्यांच्या अडचण सोडवण्यासाठी निस्वार्थपणे हा माणूस पुढे सरसावला आणि मग समाजातल्या आपल्या घटकांना, ज्या समाजात आपला जन्म झाला, ज्या बळीराजाचे जे आपले पाईक आहेत ते आपल्या कुणबी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी ते सिद्ध झाले आणि मग कुणबी समाजाचं नेतृत्व अवघ्या महाराष्ट्राचं या माणसाने केलं आणि आपल्या समाजाला न्याय दिला। अनेक सामाजिक उपक्रम राबवले, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येईल, आपल्या समाजाला कसं, यासाठी या माणसाने अहोरात्र प्रयत्न केले। तुम्हाला आम्हाला दिवसाच्या 24 तासांची मर्यादा आहे। इथं बसल्या प्रत्येक माणसाला किती तास? 24 तास। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला 24 तास पुरेसे होत। त्या 24 तासांच्या घड्याला सुद्धा आव्हान देण्याचं काम जर कोण करत असेल तर त्या माणसाचं नाव आहे सबसे हटकर रवींद्र मटकर। याचं कारण आहे मित्रांनो,
बघा तुम्ही असा मुंबईमध्ये कुठलाही एक कार्यक्रम, मग तो लोककलेचा असू द्या, एखादा सामाजिक उपक्रम असू द्या, एखादा क्रीडा उपक्रम असू द्या, एखादी स्पर्धा असू द्या, एखाद्याची पूजा असू द्या, बारसा असू द्या, वाढदिवस असू द्या, एखाद्या माणसाचा आजारपण असू द्या, त्या 24 तासाचं गणित जुळती कसरत करत हा माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचतो. मला प्रश्न पडतो की या माणसाला 2 पाय आहेत की ईश्वराने त्याला पंख दिले, की त्या कमी वेळेमध्ये त्या लोकांना समाधान देण्यासाठी, त्यांना तृप्त करण्यासाठी, त्यांच्या मनाचा वेध घेण्यासाठी हा माणूस तिथपर्यंत पोहोचतो. आणि लोककलावंतांबद्दल त्यांनी दिलेले योगदान मित्रांनो मी सांगण्याची आवश्यकता नाही. इथला लोककलावंत त्यांच्या हृदयात बसतो. माझा लोककलावंत हा राजा आहे, ही राजा असल्याची भावना यांच्या मनामध्ये आली. बाकी लोक काय म्हणतात मला माहिती नाही. मग तर माझ्या राजाला राजासारखं वागता आलं पाहिजे, या राजाला शासन दरबारी न्याय मिळाला पाहिजे. तो नमन असू द्या, शक्तितुरा, कलगीतुरा असू द्या, या सगळ्या लोककलांमध्ये खरं तर आपली भूमिका बजावणारा प्रत्येक शाहीर, प्रत्येक कलावंत, लोककलावंत हा समृद्ध झाला पाहिजे. त्याची पुढची पिढी समृद्ध झाली पाहिजे. यासाठी या माणसानं संघर्ष सुरू केला. त्या माणसाला स्वतःला त्याच्यामध्ये स्वार्थ काहीच नाही. याला कुठेही मुकुट सजवायचं नाहीये, याला कुठल्याही गादीवरती बसायचं नाही. मात्र तरी सुद्धा या माणसाने संघर्ष चालू ठेवला. त्यातून उदयास आली नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र भारत. आणि या संस्थेचे अध्यक्षपद सन्माननीय रवींद्र मटकर साहेब यांनी भूषवलं. आणि साहेब तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की याच संस्थेच्या माध्यमातून आम्ही मुंबईमध्ये 2 जागर नमन लोककलेचा सन्मान लोककलावंतांचा ही 2 पर्व मुंबईमध्ये आणि 1 पर्व आपल्या चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये झालं. आणि त्याच्यामध्ये अनेक कलावंतांचा सन्मान झाला. इतिहासात नमन लोककलावंताचा कोणी सन्मान केला नव्हता. नमन लोककलावंत हा दुर्लक्षित होता पंधरा साहेब, परंतु पहिल्यांदा नमन लोककला संस्थेनं अशा अनेक लोककलावंतांना सन्मानित केलं, पुरस्कार दिला आणि त्यांना राजा असल्याची जाणीव करून दिली. आणि त्याच्यातूनच शासन दरबारी असणारा पाठपुरावा होता. त्या पाठपुराव्यातून शासनानं इतिहासात पहिल्यांदा दुर्लक्षित असणारी लोककला, जिला महाराष्ट्राच्या शासन दरबारी महाराष्ट्राची लोककला म्हणून नोंद सुद्धा नव्हती, अशी नमन लोककला शासन दरबारीची नोंद झाली. आणि नमन लोककला महोत्सव 2024 गतवर्षी रत्नागिरीमध्ये सादर झाला. शासनानं 35 लाखाचा निधी झाला. आणि यावर्षी सुद्धा दुसऱ्यांदा शासनानं दुसरा नमन महोत्सव आयोजित केला, तो आपल्या चिपळूण नगरीमध्ये झाला. म्हणजे एवढं मोठं योगदान या माणसाचं, या लोककलेसाठी, त्या लोककलावंतांसाठी, आपल्या समाजासाठी, प्रत्येक दुर्बल घटकांसाठी, तरुणांसाठी, वृद्धांसाठी, जो माणूस त्यांच्यापर्यंत आला त्या प्रत्येकाला समाधान करण्यासाठी त्या माणसाने कधीही थकला नाही. स्वतःला हृदय विकाराचा खरं तर त्यांना आघात झाला, पण ज्या माणसाला समाजाची जाणीव आहे त्याचं हृदय कधी अशा पद्धतीचं डगमगू शकत नाही, असं त्यांनी सिद्ध केलं. आणि मग आज समाजाचं भूषण, तुम्हा आम्हा सर्वांचा अभिमान, आमच्या सर्वांचं खरं तर मार्गदर्शक म्हणून ते आमच्या समोर उभे आहेत. आणि म्हणून मला वाटतं जोरदार टाळ्या वाजून आपण सन्माननीय रवींद्र मटकर साहेब यांचं या ठिकाणी सन्मान करूया. ज्यांनी दिली आव्हानांना टक्कर ते आमच्या सर्वांचे लाडके रवींद्र मटकर, त्यांना आपण या ठिकाणी पानबुडी कलामंचाचा 2025 पुरस्कार देऊन सन्मानित करूया. टाळ्या वाजत राहू द्या मित्रांनो, फक्त 10 मिनिटं टाळ्या वाजवायच्या, पण ह्या टाळ्या तुम्हा आम्हा सर्वांना ऊर्जा देतील, आम्हाला प्रेरणा देतील, आम्हाला सुद्धा समाजासाठी काहीतरी करायचं याची जाणीव तुमच्या मनामध्ये मित्रांनो जागृत होईल. सन्माननीय रवींद्र मटकर साहेब यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. टाळ्या कमी वाजतात पंधरा साहेब, आपली जबाबदारी आहे की नाही, वाजाते राहू. अतिशय देखण्याचं या ठिकाणी आपण पाहतोय एक मानपत्र आहे आणि एक सुबक असं सन्मान चिन्ह त्यांना दिलं जाते सन्माननीय अरविंद महाजी साहेब यांच्या शुभ हस्ते. यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळूया. मित्रांनो, हा कोकण प्रांत आहे. हा कोकण प्रांत जसा निसर्गाने समृद्ध आहे तसा लोककलांनी सुद्धा समृद्ध आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली बोलीभाषा, आपले सण उत्सव या लोककलांच्या माध्यमातून प्रतिबिंबित होत असतात. आणि ह्या लोककलांचा वाहक कोण आहे? ही लोककला या पिढीपासून त्या पिढीपर्यंत प्रवाहित करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? तर आपल्यासारख्या शाहिरांची आहे, लोककलावंतांची आहे. आम्ही शाहीर या लोककलेच्या, परंपरेच्या, संस्कृतीचे वाहक आहोत. आणि आमचे खांदे मजबूत करण्याचं काम जर कोण करत असेल तर दिनेश दादा कोरतरकर यांच्यासारखी व्यक्तिमत्व करतात. आपला कलावंत प्रतिभावंत आहे, आमच्या कलावंताकडे ज्ञान आहे, त्याच्याकडे गोड गळा आहे, शब्दांचा भांडार आहे, शास्त्र पुराणाचा पाया त्याचा मजबूत आहे. परंतु तो माणूस, तो कलावंत फक्त एका गोष्टीनं मागासलेला आहे, तो म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्याला खूप काही करायचं आहे, आपल्या कलेमध्ये उंची गाठायची आहे, या कलेचं लोककलेचं शिखर गाठायचं आहे, या लोककलेची वेगळी उंची प्राप्त करून द्यायची आहे. परंतु आम्ही पैशानं मागे सरतो कारण आम्ही अत्यंत मध्यम वर्गातून येतो. आमचा लोककलांचा बहुजन समाज आहे, वंचित समाज आहे. हा शेती करणारा कामगार असा वर्ग, मजूर वर्ग आहे. मग याला जर आपण
आधार दिला तर अनन्य साधारण असं कार्य करू शकतो. आणि ही जाणीव निस्वार्थपणे मनामध्ये ठेवून हा माणूस गेली अनेक वर्ष पडद्यामागे होता. ही गोष्ट अधिक महत्वाची आहे. आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं की दिनेश कुलकर्णी नावाचा माणूस कसा दिसतो, कसा राहतो, तो कपडे कसे घालतो, तो कसा बोलतो, तो किती शिकला, तो किती मोठ्या पदावरती आहे, कोणालाच माहिती नव्हतं. मात्र असा एक रंगमंच नाही ज्या रंगमंचावरती दिनेश दादा कुलकर्णी हे नाव आम्हाला ऐकायला मिळत नाही. त्या ठिकाणी त्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या खिशातली नोट अशी बाहेर आली नाही, असं कधीच झालं नाही. त्या माणसाला स्वतःची श्रीमंती वाढवली की नाही मला माहिती नाही, पण या लोककलेची लोककलावंतांची श्रीमंती वाढवण्यासाठी दिनेश दादा कुलकर्णी हे नाव नेहमीच पुढे राहिलेलं आहे. आणि मग त्यांनी अनेक गाणी यांच्या माध्यमातून रेकॉर्ड झाली. निर्माता दिनेश दादा कुलकर्णी, विशेष सहकार्य दिनेश दादा कुलकर्णी. शाहिरांची नावं बदलत राहिली, गाणी बदलत राहिली, सण बदलत राहिले, त्याचे विषय असे बदलत राहिले, पण निर्माता एकच राहिला, दिनेश दादा कुलकर्णी मित्रांनो. आणि मग त्यांना सुद्धा कळलं नाही की आपण किती मोठं काम केलं. तर या 5-10 वर्षामध्ये असंख्य शेकडो गाणी रेकॉर्ड झाली. ही गाणी ही आमची शिदोरी आहे, येणाऱ्या पिढीसाठी एक माध्यम आहे समजून घेण्याची ही लोककला. आणि म्हणून हे मोठं काम सन्माननीय दिनेश दादा कुलकर्णी यांच्या माध्यमातून झालेलं आहे. या माणसाला कशाचंही मोठेपण नाही. त्यांना म्हटलं की साहेब कार्यक्रमाला या, तुमचा सत्कार करतो. साहेब म्हणतात साहेब पैसे देतो पण सत्काराचं काय बोलू नका. एवढा साधापणा या माणसामध्ये आहे, याच्या वागण्यात साधेपणा आहे, याच्या वाणीत माधुर्य आहे, याच्या काळजामध्ये मायेचा झरा वाहतो. आणि असा मायेचा झरा वाहणारा आमच्या समाजाचा उद्धार करणारा लोककलावंतांचा आधारवड सन्माननीय दिनेश दादा कुलकर्णी यांचा या ठिकाणी आपण पाणबुडी देवी कला मंचाचा समाजरत्न पुरस्कार 2025 सन्मान करत आहोत. मध्येच येतो लगेच बाजूला व्हायला. दिनेश दादा कुलकर्णी म्हणजे अर्ध्या वाटीवर अडखळणाऱ्या वाटसरूचे दिशादर्शक. दिनेश दादा म्हणजे ध्येय गाठण्यासाठी धडपडणाऱ्या आर्थिक दुर्बल कलावंतांची ऊर्जा. दिनेश दादा म्हणजे शायरांच्या कंठातला स्वर. दिनेश दादा म्हणजे कोकणी संस्कृतीचा भर. दिनेश दादा म्हणजे डोंगराएवढं मन, माणुसकीचं दर्पण आणि त्यांचं सर्व आयुष्य कलावंतांसाठी अर्पण. अशा आमच्या दिनेश दादा कुलकर्णी यांचा या ठिकाणी पाणबुडी देवी कला मंचाचा समाजरत्न 2025 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. टाळ्या जरा कमी वाजल्या, जोरदार टाळ्या होत्या, कारण याच माणसाच्या योगदानातून आमची कला अधिक समृद्ध होते. आमचा लोककलावंत नावारूपाला येत आहे. त्यामुळे अशा कलावंताचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान होत आहे. यानंतर आपण जाऊया पुढील सन्मानार्थी. खरं तर ज्यांचं मन हळवं आहे आणि ज्यांनी आपल्या अवतार्यातून एक अनन्य साधन असं कार्य केलेलं आहे. कोल्हापूरच्या त्या नगरीमध्ये त्यांचा ग्रामीण भागात जन्म झाला. मात्र तदनंतर ते आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबई नगरीमध्ये आले. इथे त्यांनी छोट्या मोठ्या नोकरी करत स्वतःचं जीवन समृद्ध करता करता आपल्याला समाजाला सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे ही भावना मनामध्ये नेहमीच तेवढ ठेवली. आणि मग त्याच्यातून एक मोठं नाव उदयास आलं, एक समाजरत्न म्हणून नाव उदयास आलं. त्याचं नाव होतं सन्माननीय धोंडीबा दळवी साहेब. साहेब जरा उभे राहा, आपल्या सगळ्यांचा परिचय होत्या. वाटतात की नाही एकदम पाटील साहेब, आहे की नाही. सन्माननीय धोंडीबा दळवी साहेब यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर आपलं शिक्षण हे आपल्या जीवनाचा मूळ पाया असतो. शिक्षणानं बळ दिलं का वागात सोसण्याचं, शिक्षणानं बळ दिलं का वागात सोसण्याचं, आयुष्यातल्या अंधाराला उंबरत्यातच रोखण्याचं. ज्या 4 भिंतींमध्ये आमचा मेंदू प्रगल्भ झाला, ज्या 4 भिंतीमध्ये आम्ही अक्षर गिरवली, मुळाक्षर गिरवली, त्या फळ्यावरती 4 भिंतीची ती शाळा, त्या फळ्यावरती एका काळा फळा आणि त्या फळ्यावरती जी कोरली गेली त्या अक्षरांचा मला लढा, त्या अक्षरानेच फुलवला माझ्या जीवनाचा मळा. ही जाणीव सन्माननीय दळवी साहेबांना होती. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं फार मोठं पद नाही, फार मोठी श्रीमंती नाही, परंतु ज्या शाळेतून मी घडलो, ज्या शाळेने मला संस्कार दिलं, ज्या माऊलीनं मला खऱ्या अर्थानं जीवन म्हणजे काय शिकवलं, माझं व्यक्तिमत्व फुललं, बहरलं, फुललं, त्या शाळेसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांना एक रकम कुठल्या तरी एखाद्या विम्यातून मिळाली. केटरिंगचं काम करून त्यांना एक रकम मिळाली, साधारणतः 2.5 ते 3 लाखाची रक्कम. ही रक्कम ते स्वतःसाठी वापरू शकले असते, स्वतःच्या मुलाच्या किंवा स्वतःच्या नातेवाईकासाठी कशासाठी वापरू शकले असते. पण ही सगळी एक रक्कम त्याने आपल्या शाळेसाठी दान केली. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस साहेब आपल्या समोर उभा आहे. कोरोनाच्या काळामध्ये सगळा जग हतबल झालेला होता.
कोरोनानं सगळ्यांना भेडसावलं होतं, सगळ्यांची खाण्याची वांदी होती, आपल्या सगळ्यांचे हात पाय थांबले होते, आपल्याला रोजीरोटीचं कुठलंही साधन नव्हतं, आपल्या घरातील स्वयंपाकघरातील डबे रिकामे झाले होते आणि आपला मेंदू सुद्धा रिकामा झाला होता. नेमकं काय करावं याची प्रत्येकालाच भ्रमण होतं, प्रत्येकालाच काळजी होती, भ्रांती होती. आणि मग अशी भ्रांती असता असता एक क्रांती झाली आणि अशा लोकांच्या मदतीला एक हात उडाला. त्याचं नाव होतं सन्मान्य धोंडीबा दळवी साहेब. मित्रांनो, धोंडीबा दळवी साहेब यांनी कोरोना काळात सुद्धा असंख्य लोकांना मदत केली, अनेकांचे प्राण वाचवले, अनेकांच्या उदराला खाण्यासाठी अन्नधान्य पुरवठा केला. असं फार मोठं काम त्याच्या माध्यमातून झालं. त्यांना पद कुठलं आहे हे फार महत्वाचं नाही, यांच्याकडे श्रीमंती किती आहे याचं महत्वाचं नाही. आणि त्यांनी सिद्ध केलं की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचंच असेल तर आपल्या तिजोरीत किती पैसा यापेक्षा आपल्या काळजातली माया किती जागरूक आहे, आपल्या काळजात वाहणारा मायेचा झरा किती समृद्ध आहे हे फार महत्वाचं आहे. आणि असा काळजाने समृद्ध असणारा मायेचा झरा एक महासागर आमच्या समोर उभा आहे, ज्यांचं नाव आहे धोंडीबा दळवी. आणि म्हणून त्यांना पाणपुरी देवी कला मंचाचा पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार 2025 देऊन गौरवताना आम्हाला अत्यानंद होत आहे. सन्मान्य अरविंद महापती साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान्य धोंडीबा दळवी साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जात आहे. टाळ्या वाजवा. धन्यवाद. पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन सन्मान्य धोंडीबा दळवी साहेब. अशाच पद्धतीने आपल्या समाजासाठी आपले योगदान राहावं आणि तुम्हाला स्वतःला देखील उदंड आयुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण या ठिकाणी 4 रत्नांचा सन्मान केलेला आहे. यानंतर असं एक रत्न ज्यांचं नाव आहे रंगनाथ गोरविले. त्याच्या जीवनाचे रंग ढंग आणि तरंग तुम्हाला माहिती आहेत आणि त्याच्यात ते अनाथांचे नाथ आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. रंग असायला पाहिजे, त्या रंगामध्ये नाथ जर असेल तर ते नाव परिपूर्ण बनतं, ते नाव सार्थकी ठरतं. असे रंगनाथजी गोरविले. सामाजिक क्षेत्रात त्यांचा वावर आहे, राजकारणात वावर आहे, मोठमोठ्या दिग्गज नेत्यांशी त्यांचा सहवास आहे, मोठमोठ्या दिग्गज नेतृत्वांशी इथल्या महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या मंत्री संत्र्यांजवळ त्यांची बसणं उठणं आहे. मात्र त्यातही आपल्या सामान्यांच्या कडेला बसून त्यांची हिरबूज करणं, त्यांच्या काळजातल्या समस्या जाणून घेणं आणि त्याचे निराकरण करण्यासाठी नेहमीच सन्मान्य गोरविले साहेब हे पुढे सरसावलेले आहेत. त्यांच्या विभागामध्ये एक ठाण्या वाघ म्हणून त्यांना संबोधलं जातं. बरोबर काय साहेब? ठाण्या वाघ, अनाथांचा कैवारी, गरिबांचा कैवारी अशा अनेक उपाध्या त्यांच्या नावासमोर लागतात. त्यांच्या वाटेवरून जात असताना अनेक लोक त्यांना हाक मारतात, हात उंचावतात, हस्तांदोलन करतात, अभिमानाने सांगतात की आमचा ठाण्या वाघ चाललाय, आमचा गरिबांचा कैवारी चाललाय, आमचा रंगनाथ गोरविले नावाचा एक व्यक्ती चाललाय ज्याचं स्थान आमच्या काळजात आहे. असं समाजाप्रती त्यांचं चौफेर योगदान आहे. क्रिकेटचं एवढं वेळ आहे की क्रिकेटसाठी कोण जर त्यांच्याकडे आला तर त्या माणसाला त्या आधार देण्यासाठी, त्याच्यामध्ये असणारी प्रतिभा वाढवण्यासाठी त्यांनी नेहमीच आपलं हात मोकळे केलेले आहेत, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. असे बहुआयामी आणि अतिशय भूषणावं असं व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे सन्मान्य रंगनाथजी गोरविले साहेब यांचा या ठिकाणी समाजरत्न पुरस्कार 2025 देऊन आपण सन्मान करतात. सन्मान्य रंगनाथजी गोरविले साहेब. खरं तर त्यांना चिकण्या भाई काय बोलतात हा प्रश्न मी त्यांना विचारलं, परंतु हे नाव सुद्धा खूप भारी आहे. चिकण्या भाई, अध्यक्ष भेरी भवानी देवस्थान कमिटी. आपल्या देश देव धर्म याच्यासाठी आपले योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्व सन्मान्य गोरविले साहेब, ज्यांनी सगळ्यांचे लाड पुरविले ते आमचे रंगनाथजी गोरविले. सन्मान्य रंगनाथजी गोरविले साहेब, आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. हा पुरस्कार तुमच्या जीवनाला आकार देईल, हा पुरस्कार आमच्या जीवनाला आकार देईल, हा पुरस्कार समाजाला आकार देईल आणि म्हणून हा पुरस्कार अतिशय महत्वाचा आहे. अतिशय देखणं या ठिकाणी सन्मानचिन्ह एक मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्मान्य एक तेजस्वी व्यक्तिमत्व अरविंदजी महापती साहेब यांच्या शुभ हस्ते. मित्रांनो, आपण लगेच पुढे जाऊया. शेवटचा हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत आहोत. तारुण्य, जीवनाचं मुख्य द्वार म्हणजे तारुण्य आहे. या द्वारातून आपण आत प्रवेश करत असताना बऱ्याचदा आपली पावलं भरकटण्याची दाट शक्यता असते. आपल्याला अनेक चंदेरी सोनेरी अशी दृश्य आपल्याला स्पर्श करत असतात, आपल्याला खुणावत असतात आणि मग आपण त्याच्याकडे कधी कधी आकर्षित होतो आणि मग आपल्या ध्येयापासून, आपल्या उद्दिष्टांपासून, आपल्याला साकार करत असलेल्या स्वप्नांपासून आपण बऱ्याचदा
दूर जाण्याची शक्यता असते. मात्र या तारुण्याला जर चांगले संस्कार लाभले, चांगला सहवास लाभला, त्याला जर अध्यात्माचा पाया मजबूत झाला, त्याला देव म्हणजे काय, देश म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, परंपरा म्हणजे काय, माझं जन्माला येण्याचं कारण काय जर कळलं, त्याला गवसलं, तर तो मग त्या दिशेनं प्रवास करतो आणि त्याचा प्रवास इतरांसाठी आदर्शवत ठरतो. असा एक व्यक्ती, एक तरुण असा तडफदार व्यक्ती ज्याच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिल्यानंतर कळतं की त्याला अध्यात्माची किती ओढ आहे. रेल्वेच्या डब्यांमध्ये खरं तर आपण खडखड 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 आवाज ऐकत असतो. रेल्वेच्या रुळावरतून रेल्वेचे डबे असे गतिमान होत असतात. मात्र त्या रेल्वेच्या रुळांना सुद्धा, त्या डब्यांना सुद्धा पांडुरंगाच्या भजनाचा ओढ लावण्याचं काम, त्याची गोडी लावण्याचं काम करतात ते आमचे सन्मान्य मोरे साहेब. खरं तर एक तरुण नाव आहे अरविंद मोरे साहेब. यांनी आपल्या भजन मंडळाच्या माध्यमातून पांडुरंगाचा गजर केला, नामाचा गजर केला. पांडुरंगाची ओळख काय असते आणि पांडुरंगाच्या रूपामध्ये सगुण रूप आहे, त्या रूपामध्ये आपल्याला कशा पद्धतीने समाजाचं सुद्धा प्रतिबिंब दिसतं हे त्यांनी त्याच्यातून साकार केलं. अनेक तरुणांना या आध्यात्मिक वाटेकडे त्यांनी ओढून घेतलं. अनेक ठिकाणी त्यांनी सप्ताह आयोजित केले. मोठमोठे कीर्तनकार त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या कीर्तनाची सेवा इतरांना ऐकायला मिळाली आणि त्याच्यातून समाजाचं प्रबोधन झालं. असं प्रबोधन करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. अनेक सामाजिक संस्थांवरती ते कार्यरत आहेत. अनेक पदांना त्यांनी स्पर्श केलाय, त्या पदांना न्याय दिलेला आहे आणि मग त्याच्यातून तारुण्य कसं असतं हे त्यांनी लोकांना दाखवलं. तारुण्य म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं अवकाश आपल्याला खुणावतोय. त्या अवकाशाला गवसणी घालण्यासाठी मिळालेली प्रतिभा, मिळालेला आपल्याला तेज, आपल्याला मिळालेले संस्कार आणि त्या संस्काराच्या जोरावरती आपण ती उडान करायची आहे आणि त्या अवकाशाला स्पर्श करायचा आहे. ही जाणीव, हे कर्तृत्व, हे सामर्थ्य, ही प्रतिभा यांच्यामध्ये आहे. त्यांचं नाव आहे सन्मान्य अरविंदजी मोरे साहेब. आणि म्हणून अशा तरुण आणि तडफदार व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करतात, ज्यांना प्रत्येक घटकांमध्ये, प्रत्येक मोहिमेवरती आपल्या स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आपलं तारुण्य, आपला विवेक, आपली बुद्धिमत्ता, आपले ज्ञान, आपल्या सगळीच गोष्ट जी आपल्याला जी प्राप्त झाली ती समाजासाठी त्यांनी नेहमीच पुढे केलेलं आहे आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी एक चांगलं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून पांडुरंग देवी करामतच्या 2025चा समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तरुणांना आदर्शवत असे हे व्यक्तिमत्व आहे. तारुण्य कसं असावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे सन्मान्य अरविंदजी मोरे साहेब आहेत. आणि हा सत्कार सुद्धा तसाच होतोय. अरविंद टू अरविंद असा सन्मान या ठिकाणी होत आहे. खरं तर आपल्या विवेकवादी विचारसरणीला, आपल्या देव देश धर्माप्रती असणाऱ्या बांधिलकीला, आपल्यातल्या औदार्याला, आपल्यातल्या भक्तीला आम्ही सलाम करतो आणि आपल्यासारख्या तरुणांनी पुढे जाऊन अजून अशा पद्धतीचे कार्य करावं. अनेक तरुण आपल्या या प्रवाहामध्ये यावेत आणि एक मुख्य प्रवास निर्माण व्हावा अशा पद्धतीची शुभेच्छा या निमित्तानं आम्ही तुम्हाला देत आहोत. तर 6 समाजरत्न या ठिकाणी आपण सन्मानित केलेले आहेत. प्रमुख अतिथी सन्मान्य अरविंद मागदी साहेब यांचा सुद्धा सन्मान झालाय. आता आपण लगेच ज्या शाहिरांनी आपल्या गोड गळ्याच्या माध्यमातून, आपल्या स्वरांच्या माध्यमातून तुम्हाला चिंब केलेला आहे, आपल्या सगळ्यांना तृप्त केलेला आहे, त्या 2 शाहिरांचा सन्मान या ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम कलगीवाले शाहीर सन्माननीय प्रभाकरजी धोपट साहेब यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचा आहे. आजचे कलगीवाले शाहीर सन्माननीय प्रभाकरजी धोपट साहेब. हा सूर्य आहे, हा प्रकाश आहे, हा प्रभाकर आहे, हा आमच्या या समाजाचा एक उगवता तारा आहे, ज्यानं खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी आपल्या सर्वांना आपल्या कलेच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केलेला आहे. आपला गोड आवाज, आपली गोड वाणी आणि त्याच्यातून साकार झालेली लेखणी, याच्यातून चौफेर अशी कला त्याने आपल्या समोर सादर केली आणि खऱ्या अर्थानं कलगीतुऱ्याला एक वेगळं वलय निर्माण करून देण्यासाठी अशा शाहिरांचं फार मोठं योगदान आहे. त्यांचे गुरुवारी चंद्रकांतजी धोपट वस्तात आपण देखील हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती आहे. चंद्रकांतजी धोपट आपण सुद्धा मंचावरती आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. चंद्रकांतजी धोपट आपण या लवकर जरा गतिमान व्हा. चंद्रकांतजी धोपट यांच्या या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान जो आहे, जो कोकणचा आहे, हिरा ज्यानं आपल्या माथ्यावरती मिरवला तुरा, ते आपल्या सर्वांचे लाडके तुरेवाले शाहीर. असं म्हणतात की ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाच्या रंगी, तर आम्ही असं म्हणतो नाचू कलगीतुऱ्याच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. असं आमचे ज्ञानदीपजी भोईरकर आज या ठिकाणी आहेत आणि त्यांनी खरं तर आपल्या गोड आवाजातून प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलेला आहे. तुमचा गळा नाही साहेब, तुमच्या गळ्यामध्ये एक माधुर्य आहे, मधाचं काहीतरी त्याच्यामध्ये एक सौंदर्य आहे आणि ते सौंदर्य आम्हा सगळ्यांना या ठिकाणी त्याची अनुभूती आलेली आहे. आपलं मनपूर्वक अभिनंदन. अशाच पद्धतीने आपण आपली कला पुढे घेत जावी. खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे हे आहेत दोघे शाहीर आहेत.
प्रत्येक जण आपापल्या पिढीला घडवण्याचं काम करतो, चार भिंतीमध्ये अक्षर गिरवतो, त्याच्यासाठी संस्कार करतो, नव्या पिढीचा बहर म्हणजे शिक्षक असतो आणि काम इमाने आधारे प्रामाणिकपणे करणारे दोन्ही शिक्षक आहेत आणि हे शिक्षक कलेच्या विश्वामध्ये सुद्धा आपलं नाव गाजवतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्याकडे असणारी प्रतिभा, आपल्याकडे ज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कलेचं पावित्र्य राखण्यासाठी जर आज कुठल्या शायराची आवश्यकता असेल तर होळीकर सरांसारख्या शायरांची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्यांची सुमधुर आहे वाणी, ज्यांनी ऐकवली आम्हाला जबरदस्त गाणी, ते आमचे शाहीर या दोघांचे सन्मान या ठिकाणी झालेला आहे. यानंतर आपण लगेचच प्रातिनिधिक स्वरूपात एक कोणाचं तरी 1 मिनिटाचं मनोगत घेऊया, त्याच्यानंतर माहिती साहेबांचं एक मनोगत घेऊन आपण कार्यक्रम लगेच संपवणार. मला वाटतं मटकर साहेब 1 मिनिटाचं फक्त सगळ्यांच्या वतीनं आपण कोणीतरी एकाने बोलावं. आई पानपुडी देवी कलामंच या कलामंचाच्या वतीनं आजचा हा गौरव सोहळा आयोजित झाला आणि त्या गौरव सोहळ्यावर आजच्या आयोजकांनी आणि त्यांच्या समीक्षकांनी आम्हा सर्वांना गौरव मूर्ती म्हणून गौरवलेलं आहे आणि याबद्दल मी या आमच्या सर्व गौरव मूर्तींच्या वतीनं मी या आयोजक पानगपेटी देवी कलामंच या कलामंचाचं जे आत्तापर्यंत योगदान आहे या लोककलांच्या प्रती, मग ती नमन लोककला असू द्या किंवा कलगीतुरा ही लोककला असू द्या, पानपुडी देवी कलामंच या कलामंचाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रत्येक वेळी आयोजन झालेलं आहे आणि या आयोजनातून त्यांनी नवनवीन कलाकारांना पाठीशी घेऊन त्यांचे कार्यक्रम यशस्वी केलेले आहेत, नवनवीन कलाकारांना संधी दिलेली आहे. या दोन्ही कलांमध्ये जे काय आयोजक आहेत त्या दर्जेदार आयोजकांमध्ये पानपुडी देवी कलामंच हे नाव अग्रक्रमाने वरती आहे आणि प्रत्येक वेळी पानपुडी देवी कलामंचाने या लोककलांची सेवा केलेली आहे. त्याबद्दल मी या आमच्या सर्व गौरवनीतींच्या वतीनं मी पानपुडी देवीला धन्यवाद देतो आणि आम्हाला आपण लायक ठरवलं गौरव करण्याच्या, त्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य लोकांच्यात राहून जी काही सेवा करता येईल ती करणारी माणसं आहोत. आम्ही एवढे मोठे कोण नाही आहोत गौरव मूर्ती की आम्हाला काही इथं असलेल्या वेगळ्या लोकांच्या पेक्षा आम्ही काय वेगळे असू, परंतु आपला मनाचा मोठेपणा येतो की आपण आम्हाला गौरविलं, त्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आजचा हा कार्यक्रम फुलवण्याचं बहरण्याचं काम केलं ते आमचे निवेदक शाहीदभाई खिरटकर साहेब. आपण खऱ्या अर्थाने या दोन्ही लोककलांचे दैवत आहात. आपल्या तोंडातून, आपल्या मुखातून सरस्वती वाहते आणि त्यामुळे या दोन्ही लोककलांना खऱ्या अर्थाने शासन दरबारी न्याय मिळण्याचे प्रयत्न आपण करत आहोत. त्याच्यात आपला खरोखर मोलाचा वाटा आहे. खऱ्या अर्थाने आपण या दोन लोककलांचं खऱ्या अर्थाने रत्न आहात आमच्यासाठी, असं मी इथं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपण लगेचच अजून एक प्रातिनिधिक मनोगत घेऊया. सन्मान्य प्रभूजी गांधी साहेब, आपण त्यांचं घेणारच आहात. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण 1 मिनिटात आपल्या शुभेच्छा म्हणजे तुम्हाला पुरस्कार उत्तर द्या आणि आता साहेब बोलतील. धन्यवाद करेक्ट सर. सर्वप्रथम पानपुडी कलामंच यांचे मी आभार व्यक्त करतो. ते प्रत्येक वेळा जे कार्यक्रम सादर करतात, खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम त्याचं सादरीकरण असतं आणि रत्नागिरी जिल्ह्यातले, रायगड जिल्ह्यातले, कोकणातले सर्व जे हिरे असतात, हिरे शोधून त्यांना सन्मान करण्याचं काम ते नेहमीच करत असतात आणि त्यांच्या हातून खूप साऱ्या गोष्टी सामाजिक कार्य चालू असतं. अशा प्रकारचं सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत राहू अशी त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांनी जो आमचा इथे सन्मान केला त्याबद्दलही त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. जास्त बोलत नाही कारण बोलायचं काम आमचे शाहीदबाईंचं आहे. आमचं फक्त बोलणं कमी आणि काम आमचं जास्त असतं. आम्ही आमचं काम करत असतो, बाकी काम शाहीदबाईंचं आहे. शाहीदबाईला मी देतो माईक आणि त्यांना पुढचं काम सांगतो. धन्यवाद साहेब, धन्यवाद. खरं तर आपल्यासारखे लोक आमच्या पाठीशी आहेत म्हणून आपण असे उपक्रम यशस्वी करू शकतो. कारण सगळ्याच गोष्टी
आपल्याला फक्त इच्छा असून चालत नाही, त्या इच्छेसाठी मार्ग लागतो आणि मार्ग सोपा करण्याचं काम प्रमोदजी गांधी साहेब, कोतरकर साहेब, मटकर साहेब आणि असे सगळे आपण आसाम्यात आपल्या माध्यमातून होत असतं. आता लगेचच अधिक वेळ काढत नाही, लोकांना दोन्ही बुवांच्या बाऱ्या ऐकायच्या आहेत आणि काय परत तापवतात बुवा ते बघूया. मागाशी बाळाका झोपडकर साहेब बोलले होते की मी आता तापवतो, पण आता खरं तापवणार आहे ते आपण बघूया. आता आपण शेवटी आदरणीय साहेबांचं मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, एक तेजस्वी प्रभावी व्यक्तिमत्व, सन्माननीय निवृत्त पोलीस उपायुक्त अरविंदजी मोती साहेब. धन्यवाद. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सर्व मान्यवर, श्री पानगुडी देवी कला मंचाचे अध्यक्ष श्री संतोष घाणेकर, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शाहीर मंडळी, बंधू आणि भगिनींनो, मी कुठलीही गोष्ट बोलण्या अगोदर मी आपल्यासमोर कबूल करतो की आजचा कार्यक्रम माझ्या आयुष्यातला एक विशेष कार्यक्रम आहे. त्याचं कारण असं आहे की आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ज्या या समाजातल्या हिरेंना निवडून या ठिकाणी आणलं आणि त्यांची कीर्ती आपण साहित्या तोडून ऐकली, तेव्हा असं वाटलं की या समाजामध्ये अजून किती प्रकारचे योगे आहेत की जे आपण शोधून आणलेत आणि ते खरोखर त्यांचा सत्कार या ठिकाणी केला. आणि हा सत्कार करताना त्यांनी विविध क्षेत्रातल्या लोकांना घेतलेला आहे. शैक्षणिक आहेत, माध्यमिक आहेत, सर्व क्षेत्रातले लोक आहेत आणि ज्यांना तुम्ही या ठिकाणी आजचा सत्कार केला, अतिशय मन भरून आलं. आणि माझा हा जो रात्रीपर्यंत थांबण्याचा जे प्रसंग आला माझ्यावर, तो सत्कार्य लागला असं मी समजतो. ही जी आजची कला आपण पाहिली, खरोखर कलेची जोपासना करणं एवढं काही सोपं नाही. मी या ठिकाणी बसलो तेव्हा मला माहिती मिळाली की आपण याला मान्यता मिळण्याकरता फार कठोर परिश्रम करताय, परंतु त्या गोष्टीला अजून काही यश मिळत नाही. मी माहिती घेतली की मंत्रालयामध्ये सर्व ठिकाणी आपण लोक हे करताय. मी त्यांना एकच प्रश्न विचारेन की आपलं कुठं जर अडकलं असेल तर नक्की माझी आठवण करा, मी 100% आपल्याला मदत करेन. कारण ही कला जोपासणं हे फार महत्वाचं आहे. आपल्या संपूर्ण कोकणवासियांमध्ये हा एकच खेळ, ज्याला आपण बाल्या डान्स पण म्हणतो, आणि हा एक आजची कला पण आपण पाहिली. आपल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये आपल्या एक 8-10 लोकांचा ग्रुप तयार होतो आणि तो ग्रुप विशेष असे डोलकी आणखीन पायामध्ये काय काढतो म्हणजे चाळा काढतो. हे करून इतकं सुंदर त्यांचा काय तो डान्स असतो. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा जेव्हा गावी जातो, विशेषतः होळीला जातो किंवा गणपतीला जातो, मी आमच्या गावातला डान्स बोलवतो आणि अतिशय आमचे संपूर्ण कुटुंब आमच्यामध्ये मजा घेते. त्याच्यामध्ये माझी मुलं आउट ऑफ इंडिया आहेत, ती देखील आल्यानंतर त्यांना एकच आवडतं की बाबा त्यांना आपला एक डान्स बोलवा ना तो, आणि ते बरं वाटते सगळं ऐकल्यानंतर. आणि तीच कला आज मला बघायला मिळाल्या, मिसेस बरोबर आम्ही पाहिला आणि खूप वेळ पाहिला, अतिशय मन भरून आलं. मी पुन्हा एकदा शाहीर केळटकरांना, आणखी सर्व मंडळाच्या अध्यक्ष सर्वांना मी विनंती करतो की आपला ज्या ज्या वेळेला कार्यक्रम होईल मला अवश्य बोलवा. मी आता या ठिकाणी ओपनली काही सांगणार नाही, परंतु माझ्याकडनं जेवढी आपल्याला मदतीची आवश्यकता मी करू शकतो तेवढी मदत आपल्याला नक्कीच करीन. मी विशेष आभार मानतो या मंडळाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे माझे सहकारी शाहीर केरडकर जे आमच्या गावचेच आहेत. तुम्ही त्यांचं वक्तृत्व पाहिलंच असेल. वक्तृत्वाला पण काहीतरी लिमिट असतं, परंतु यांचं वक्तृत्व म्हणजे ओसंडून वाहते असं त्यांचं वक्तृत्व आहे. अतिशय अभ्यासू व्यक्ती आहे, डाऊन टू अर्थ आहे. त्यांचे पाय कधी पण जमिनीलाच असतात. प्रत्येक माणसाची अतिशय मनोभावाने त्याचे विचारपूस करणार. त्यांची लेखणी इतकी दाट आहे की तुमच्या लेखणीत होते येणारा प्रत्येक शब्द याला काहीतरी महत्व असतं, तो एक मोती असतो. त्यांनी आतापर्यंत जे जे कार्य केलेले आमच्या गावामध्ये त्याचं खरोखर मला कौतुक वाटतं. आणि हा देखील आपला एक कोकणातला हिरा आहे असं मला एक अतिशय आनंदाने सांगायचं वाटतं. आणि अशा हिऱ्यांना आपण जोपासणं आणि या हिऱ्यांमधूनच असं काहीतरी आपण चांगलं आपण कोकणामध्ये करू अशी मला अपेक्षा वाटते. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व उपस्थितांचा आभार मानतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि मला हा अतिशय समाजातील उत्कृष्ट लोकांचा सन्मान करण्यासाठी मला संधी दिली. मी आपला अतिशय आभारी आहे. धन्यवाद.
धन्यवाद सन्मान्य अरविंदजी साहेब. आपण खरं तर आमच्या पाठीशी सदैव उभं राहावं ही एक सुरुवात होती. खरं तर तुम्हाला बोलवण्या पाठीमागचं उद्दिष्ट हेच होतं की आम्हाला आणखी एक पाठीराखा मिळावा. मात्र असं शब्दानं सांगून पडणार नाही, त्यांना हे दर्शन सुद्धा घडावं आणि तुमच्या सोनेरी हाताने आमच्या या रत्नांचा सन्मान व्हावा ही एक इच्छा माझ्या मनात होती. आणि मी कारकर साहेबांनी मला सुचवलं, मला म्हटले साहेब कोणतरी एक चांगले अतिथी पाहिजे, जे अतिथी खरं तर मंचाची शोभा वाढवेल. आणि मग मी एक फोन लावला, साहेबांनी दुसऱ्या सेकंदामध्ये सांगितलं शाहीद मी त्या कार्यक्रमाला येणार. साहेब आले, आजचा कार्यक्रम समृद्ध झाला. साहेब तुमचे मनापासून आभार. आणि साहेब नुसते एकटेच आलेत नाही आहेत, एक विशेष म्हणजे साहेब येताना एकटे आलेले नाही आहेत, आमच्या मॅडम सुद्धा आलेल्या आहेत. मॅडम तुम्हाला मी सन्मानपूर्वक मंचावरती बोलवतो. सन्मान्य माधवी मॅडम, आपण मंचावरती आपला सुद्धा सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत. खरं तर आपल्या घरी आलेली एखादी सवासीन असते, आपली नारी शक्ती आहे, तिचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य, आपली संस्कृती परंपरेचा भाग आहे. भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे, केवळ पुरुष नाही तर स्त्रीला सुद्धा तितका समान दर्जा आपण दिला पाहिजे हे आपल्याला संविधानानं सांगितलं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी सन्मान्य मॅडमचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. सन्मान्य माधवी मॅडम, किमान उपस्थित 4-5 महिला आहेत, तरी टाळ्या वाजवा. आदरणीय मालती मॅडम, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. मी गांधी साहेबांना विनंती करतो की आपण म्हटलं साहेब आपण सन्मान्य मॅडमचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खरं तर मॅडमचं येणं हे देखील आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांच्या पाठबळातून आदरणीय अरविंद मालती साहेब यांनी फार मोठे सामाजिक कार्य केलेलं आहे. अनेक आमच्या गावची शाळा जर तुम्ही येऊन पाहाल, फार मोठी एक 3 मजली इमारत साहेबांच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. त्यांनी कुठल्याही 1 रुपयाची मदत दुसऱ्या कोणाकडून घेतली नाही. आमच्या गावामध्ये मंदिर आहे, पंधरे साहेब आपला बरोबर कार्यक्रम झाला. आमच्या 15 गावचं मिळून एक देवस्थान आहे ज्याचं नाव आहे जय महालिंग, आणि त्या मंदिराचे बांधकाम होते, जीर्णोद्धार होत आहे. आणि त्या न्यासाचे अध्यक्ष सुद्धा अरविंद मावदी साहेब आहेत, ज्यांच्याच माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली ते मंदिर देखील उभारण्याचं काम होत आहे. अनेक गोष्टी आहेत जे साहेबांबद्दल सांगण्यासारख्या आहेत. भविष्यात बऱ्याचला आता त्यांनी शब्द दिलेलेच आहे. आणि आमचा शाहीर साहेब तुम्हाला माहिती नाही, एकदा मागे लागला ना ती सोडत नाही. हां, त्यामुळे तुम्हाला आता मी सारखे बोलवणारच आहोत. आम्ही वारंवार तुमची मदत घेऊ, वारंवार तुमची उपस्थिती आम्हाला लाभेल अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर आपण लगेचच सगळ्यांच्या वतीनं आमचा जो आज सत्कार झालेला आहे तो सत्कार तेवढ्या ताकदीच्या माणसाकडून झाला आहे, हा पहिल्यांदा झालेला आहे. आणि त्याची प्रेरणा आम्हाला कायम राहणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. कुठून तरी एक आवाज येतोय, परंतु मित्रांनो ही जी सगळी मांदी आली आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या कोकणासाठी यांचं कार्य विपुलनीय आहे. आणि खऱ्या अर्थानं असं ही आदर्शवत मंडळी जेव्हा आपल्यासारख्या लाभते आणि खऱ्या अर्थानं यांचं कार्यकुशल आहे, खऱ्या अर्थानं हा सन्मान आहे. आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जे की थोडक्यामध्ये आपण सगळ्यांची या ठिकाणी उन्नत व्यक्त करतो. परंतु मित्रांनो आजच्या कार्यक्रमाला ज्यांची सन्माननीय अशी उपस्थिती आहे आणि त्यांच्या उपस्थितीनं या नाट्यगृहाचा रंगच बहरून गेलेला आहे, असे आदरणीय माजी पोलीस उपायुक्त आदरणीय महावती साहेब आपणास सलाम करतो आपल्या कार्याला. माझ्या कोकणातील आणि खेड तालुक्यातील आपण व्यक्तिमत्व आहात आणि खऱ्या अर्थानं आपलं कार्य देखील इथल्या समाजाला आदर्श आहे. परंतु साहेब म्हणाले की कोणत्याही कार्यक्रमाचा कणा आणि ज्या कार्यक्रमामध्ये उरण घालण्याचं खऱ्या अर्थानं कोण काम करत असेल तो कार्यक्रमाचा निवेदक असतो. आणि माझ्या चिपळूणचा एक समतावादी शाहीर म्हणून ज्याच्याकडे आदर्शानं पाहिलं जातं असे आदरणीय शाहीद भाई किरटकर, ज्यांची या लेखणीला, त्यांच्या या संपदेला, ज्यांचं लिखाण फार मोठं आहे आणि खऱ्या त्यांच्या लेखणीला सर रकमेचं पारितोषिक मिळतं यासारखं दुसरं काय म्हणेल. आणि खऱ्या अर्थाने शाहीद भाईसाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्यांच्या माध्यमातून आजवर ही लोककला आहे ही देखील जोपासली जाते. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या बहारदार वक्तृत्वानं इथल्या समस्त श्रोत्यांना ते कायम आसनस्थ करून ठेवतात. इथली एक अद्भुत कला या व्यक्तीच्या अंगी आहे. आणि खऱ्या अर्थाने आज माझ्या शब्दाखातीर खास चिपळूण होऊन सकाळी या कार्यक्रमाकरिता त्यांची सर्वांनी सन्मान्य अशी उपस्थिती लाभली. मी माझ्या कलामंचाला विनंती करतो आहे आजच्या कार्यक्रमाचे सर्व आणि सन्मान्य उपस्थिती श्रीयुत अरविंदजी महादेव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा एक मोठा इतिहास आहे. माझ्या सर्व रसिक राजांचं थोडंसं मी दिलगिरी व्यक्त करतो, थोडासा विलंब झालाय, परंतु हा कार्यक्रम आम्ही गतवर्षीपासून या कार्यक्रमाला प्रारंभ केला आहे की समाजातील अशी जी व्यक्तिमत्व असतात त्यांना आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचं कार्य आपल्या सगळ्यांसमोर दर्शवण्याचा आमचा हा प्रयत्न असतो आणि आमचा हा कार्यक्रम तितक्याच ताकदीनं आम्ही आमच्या संयोजनातून पार करतोय. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी
या माध्यमामध्ये अनेक मान्यवर आहेत, मी सगळ्यांनाच या ठिकाणी घेऊ शकलो नाही, थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु तुम्ही सगळेजण या समाजासाठी तुम्ही देखील एक प्रतिभावंत सगळे आहात, तुम्हाला या ठिकाणी मी सलाम करतो आणि तदनंतर शाहीद आपण कार्यक्रम आता सुरू करणार आहोत. दोन्ही शाहीर तयार आहेत आणि आपल्यामध्ये आणि शाहिरांमध्ये आता आपल्याला मध्यस्थी आणायची नाही आहे. आपले कान आतुरलेले आहेत. मात्र शेवटचा आणि एक छोटा सत्कार, मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण सन्मान या ठिकाणी होणार आहे. खरं तर आपण पाहतोय की गेली अनेक वर्ष मुंबईच्या कुठल्याही रंगमंचावरती लोककलेचा कुठलाही कार्यक्रम झाला, एखादा सामाजिक उपक्रम झाला तर त्या ठिकाणी पडद्याच्या मागून एक अतिशय बहारदार आवाज आपल्या कानी पडतो, आपले कान पुरत होतात, आपलं हृदय खरं तर प्रसन्न होतं. असं ते नाव आहे दीपकजी कारकर, ज्यांची लेखणी समृद्ध, ज्यांची वाणी समृद्ध, ज्यांचं कर्तृत्व समृद्ध आणि समाजासाठी त्यांची बांधिलकी ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ गोरेगाव नालासोपारा पूर्व यांच्याकडून सन्मान्य पत्रकार, निवेदक आणि एक सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व, लोककलेचे चाहते, लोककलांचे उद्धार करते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे दीपकजी कारकर यांचा सन्मान आपण करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर लगेचच ढोलकी या ठिकाणी वाजणार आहे. सन्मानित दीपकजी कारकर या महाराष्ट्रातील एक वैष्णव असे व्यक्तिमत्व आहे, ज्याने अनेक दुर्लक्षित घटकांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रसिद्धीस आणण्याचं काम केलेलं आहे. अनेक वर्तमानपत्रातून त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतात. विविध विषयांवरती त्यांचं समृद्ध लेखन आपल्याला पाहायला मिळतं आणि लोककलेबद्दल त्यांची असणारी अस्मिता, लोककलेबद्दल असणारं त्यांचं प्रेम आणि त्यांच्या मनामध्ये असणारी भावना हे आपण नेहमीच पाहिलेली आहे. म्हणून आज त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या दीपकजी कारकर सरांसाठी आणि अर्थात आमच्या सगळ्या समाजरत्नांसाठी, सन्मान्य अरविंद महापती साहेबांसाठी आणि शेवटी खरं तर आपण सगळ्यांनी माझे आणि या सगळ्यांचे बोल ऐकून घेतले, आम्हाला सहन केलं. आपल्याला खरं तर या ठिकाणी कलगीतुरा पाहायचा आहे, पण याच्यातून समाजरत्नांचा सत्कार करण्यासाठी तुम्ही जे योगदान दिलं ते योगदान अनमोल आहे. आपले सुद्धा मनापासून आभार. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माझ्या सगळ्या कोकणच्या या रत्नांसाठी जे खऱ्या अर्थानं खुर्चीवर बसले, मात्र हे यांच्यासोबत सुद्धा असामान्य अशी प्रतिभा आहे, ज्ञानीवंत आहेत, प्रतिभावंत आहेत, प्रज्ञावंत आहेत. या सगळ्या प्रज्ञावंतांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, आपल्याला आपलं अभिनंदन करतो, आपल्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. पाणबुडी देवी कलामंच तुम्हाला सलाम करतो. असंच आपण उपक्रम राबवत राहा. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, तुमच्या पाठीशी नाही तर तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.